जय जय रघुवीर समर्थ। उभा कल्पवृक्ष तळी दुःख आहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे। जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा। कल्पवृक्षाच्या खाली उभा राहून जर कुणी दुःख करू लागला तर त्याला दुःखच मिळणार। त्याप्रमाणे एखादा माणूस संताकडे गेला आणि वाद करू लागला तर त्याला दुःखच भोगावे लागणार। निज ध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला। सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला। मनुष्य वादामध्ये पडला की त्याचे आत्मनुसंधान सुटून जाते आणि त्याच्या मनात शोक व संताप घुसतो। माझा तुझा असा भेद उत्पन्न झाल्याने मनाचे समाधान लोप पावते आणि खेदामुळे त्याचा निश्चय डळमळीत होतो। घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सोडूनी वेवाद लागे। करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे। ज्या मनुष्याच्या घरात कामधेनू आहे तो मनुष्य दुसऱ्याकडे ताक मागू लागला तर ते किती हास्यास्पद आहे। तसेच स्वतःजवळ अंतर्यामी परमात्मा असताना त्याचे ज्ञान मिळवायचे सोडून फुकट विवाद करीत राहणे हे हास्यास्पद आहे। आपल्या हाती चिंतामणी असताना त्याच्याकडे उत्कृष्ट काही न मागता काचेचे तुकडे मागितले तरी ते उदंड मिळतील, पण त्याचा उपयोग काय? अति मूढ त्या दृढ बुधी असेना, अति काम त्या राम चिंती वसेना। अति लोभ त्या शोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाना। जो फार अज्ञानी असतो त्याची बुद्धी स्थिर नसते, तो अत्यंत लंपट असतो, त्याच्या अंतःकरणात राम वसत नाही। जो अत्यंत लोभी असतो त्याच्या मनाला कधी स्वस्थता लाभत नाही आणि जो अत्यंत विषय लंपट असतो तो लाचार जिने जगतो। नको दैन्यवाणे जिने भक्ती उणे, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख देणे। धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेम धामी विरामे। भक्तिहीन असे लाचार जिने नसावे। जो अत्यंत अज्ञानी असतो त्याला नेहमी दुप्पट दुःख भोगावे लागते। म्हणून हे मना, भगवंतावर मनापासून प्रेम कर, ऐश्वर्यामध्ये लोळण्याची वासना धरू नकोस। नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधूनी पाहे। जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे। हे मना, हा संसार मोठा भयानक आहे, हा असार आहे, हे तू स्वतः विचार करून शोध म्हणजे समजेल। संसार विषमय आहे, विष खाल्ल्यास सुख कसे मिळेल, म्हणून रामाचे चिंतन कर। घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी। करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। मेघाप्रमाणे सावळा असणारा राम हा मूर्तिमंत लावण्य आहे, तो मोठा धीर गंभीर असून महाप्रतापी आहे। संकट आले असता तो भक्ताचे रक्षण करतो, म्हणून पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे। बळे आगळा राम कोंदडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी। पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। धनुष्यधारी राम हा श्रेष्ठ सामर्थ्यशाली आहे, त्याच्या पुढे भयंकर असा महाकाळ सुद्धा थरथर कापत असतो। मग शूद्र मनुष्याच्या त्याच्या पुढे
काय पाड लागणार म्हणून पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे. सुखानंदकारी निवारी भयाते, जगी भक्तिभावे भजावे तयाते. विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. भगवंत हा सुख आनंद देणारा आहे. तो भय निवारण करतो. म्हणून जीवनामध्ये भगवंताला मोठ्या भक्तीने भजावे. विवेक धारण करून अनाचार सोडावा व प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदावधी जेना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडूनी द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. नेहमी मनापासून रामनाम घ्यावे. नित्य नेमाने नामस्मरण करणाऱ्याला संकटाची बाधा होत नाही. अहंकार आणि आळस सोडून द्यावा व प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे.